मॉर्निंग भावांनो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सप्रेम नमस्कार. मी प्रज्योत मेहमान स्वागत करतो आहे तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये, जे की आम्ही जातो आहे बद्रीनाथला. आज सकाळचे 7 वाजले आहेत. आता चाललो आहे आम्ही नाश्ता करायला. इथून 2.5-3 तास लागणार आहेत. सो लवकर जायचं आणि तिथे पण गर्दी आहे असं ऐकलं आहे. त्याच्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जायचं आहे. परत माना विलेज फिरायचं आहे. त्यामुळे आज पण काय आराम नाही. वाटलेलं आज आराम होईल पण काय आराम वगैरे काय नाही. आपली पब्लिक पुढे गेलेली आहे नाश्ता वगैरे करायला. आपण पण जाऊया पटापट नाश्ता वगैरे करून निघू. ठीक आहे, बाय बाय. नमस्कार भावांनो, पोचलो आहे बद्रीनाथला. खाली जिथे मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम चांगला व्ह्यू आहे आणि ग्लेशियर आहे. ग्लेशियर बघा, ग्लेशियर. आणि खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप. पब्लिक आपली आतमध्ये ड्रेसिंग मारते. बघूया आता किती वेळ लागतो आहे किती नाही वगैरे. लाईन वगैरे खूप आहे, त्याच्यामुळे टाईम तर लागेल बहुतेक. 12 वाजता मंदिर बंद होतं. पण ट्राय करू, होईल की नाही काय माहिती नाही, कारण यांची अजून तयारी झाली नाही. सो जर व्ह्यू असेल तर आपण काढू. आणि येताना काय म्हणजे भेटला नाही शूट करायला, कारण ट्रॅव्हलिंग भरपूर होतं आणि झोप येत होती, त्याच्यामुळे शूट करता आलं नाही. ठीक आहे, इथे बघू, इथे शूट करूया आपण. ओके, बाय बाय. भावना हे बघा मंदिर आहे आणि आपल्याला इकडून जायचं आहे. असं खूप गर्दी आहे, खूप. ट्राय करू, बघू. 12 वाजेपर्यंतचं मंदिर चालू आहे. सो आपल्याला भेटतं दर्शन की नाही वगैरे, बघूया. थंडी तर मारण्याची आहे, विचारू नका. आपली दोन फंटर राहिलेत पाठी. जाऊया आपण स्लो. ठीक आहे, बाय बाय. नमस्कार भावांना, आत्ताच दर्शन वगैरे झालं आहे. लगेच झालं, कारण थोडं फास्ट आलो आम्ही. ॲक्च्युली गर्दी होती पण आलो फास्ट. सगळेजण आता इथे उभे आहेत, फोटोज वगैरे काढत आहेत. पण चांगलं वाटलं. आम्हाला वाटलेलं टाईम वगैरे जाईल, खूप लाईन होती. आता करायचं आहे माना विलेज, पण आता इथे जरा फोटोशूट वगैरे करू. जरा बघू काय व्ह्यू वगैरे भेटतं काय. वर बघा, हे बघा व्ह्यू एक नंबर आहे इथला. सो तुम्ही पण जर जमत असेल ना तर तुम्ही पण येऊ शकता, पण जमत असेल तरच या. उगाच व्हिडिओज वगैरे बघून येऊ नका, कारण तुमचा स्टॅमिना तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जमेल की नाही यायला केदारनाथ वगैरे. त्याच्यामुळे जास्त रिस्क घेऊ नका. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. हो ना, हा बघा फ्रंट व्ह्यू आहे, जो की एक नंबर आहे. आणि हा व्ह्यू बघू शकतो. आता सध्या 12 वाजून गेले आहेत म्हणून दरवाजे बंद आहेत. ही मुखदर्शनाची लाईन आहे, पण आम्हाला आतमध्येच भेटलेलं चांगलं दर्शन. आमचं काम तर मस्त झालेलं आहे, फोटोशूट वगैरे पण झालेलं आहे. आता निघू आम्ही माना विलेजला. त्याच्या अगोदर काहीतरी खाऊ, बघू काय भेटते काय नाही वगैरे. ठीक आहे, भेटूया आपण. बाय बाय.
हो ना, हे बघा गरम पाण्याचं कुंड आहे आणि ते फुल थंड पाणी, फुल. आणि हे एकदम उकळतं आहे, असं पाय ठेवला ना एकदम खूप गरम लागते, खूप म्हणजे खूप, पाय ठेवू नाही शकत. आता आपण जाऊ खाली, जरा खाऊ वगैरे, जरा फ्रेश होऊ, जरा खूप हे वाटतंय, थकल्यासारखं वाटतंय, आणि माना विलेजला जाऊ. ठीक आहे, बाय बाय. नमस्कार भावांनो, संध्याकाळ झाली आहे, ॲक्च्युली रात्रीच झाली आहे, 7:30 वाजले. आलो माना विलेज वगैरे मी तर गेलो नाही, कारण दुपारी माझं खूप डोकं वगैरे दुखत होतं आणि मी त्या कंडिशनमध्ये पण नव्हतो जायच्या, चालायचं वगैरे. पण हे लोक जाऊन आले, सो त्याचे व्हिडिओज वगैरे तर शूट करता येत आले नाहीत. काही फोटोज वगैरे असतील तर मी इंस्टाग्राम वगैरे त्याच्यावरती पोस्ट करेन. आजचा दिवस तर संपला आहे, उद्या जायचं आहे हरिद्वारला, जायची तयारी वगैरे करायची, शॉपिंग वगैरे करायची आहे. सो आपली पिकनिक इथे संपते. चांगले दिवस गेले, थोडे कष्टाचे होते ट्रेकिंग वगैरे करून. हे बघा, हा पण गेला नाही माना विलेजला. हे लोक जाऊन आलेत माना विलेजला वगैरे. तर ठीक आहे, आता फ्रेश वगैरे होऊ, फ्रेश वगैरे होऊन जेवायला वगैरे जाऊ. ठीक आहे, पण नंतर भेटू, बाय बाय. नमस्कार भावांनो, आता चाललो आहे जेवायला. भूक लागली, 8:30 काहीतरी झाले असलं, टाईम पण मी बघितला नाही. फ्रेश वगैरे होऊन मस्त की आज काय डिश बघूया. काल तर एकदम बेकार होतं, सर्विसच बरोबर नव्हती. आज कंप्लेंट, म्हणजे आजच कंप्लेंट केली आहे जिथून आम्ही बुक केलेलं त्यांना. सो आज बघू कशी सर्विस देत आहेत काय वगैरे. रूममध्ये पण आलेले सर्व विचारायला वगैरे. फ्लश वगैरे चालू नव्हता, गरम पाणी येत नव्हतं, आज प्रॉपर भेटलं आहे. सो जेवणाची काय सर्विस आहे ते पण बघू. आपली पब्लिक चालली आहे इथे पुढे, दोघं मागे आहेत. बघूया आपण काय भेटतं आहे ते. परत तोच हॉटेल आहे, इथून उद्या सकाळी निघणार आहे. हा बद्रीनाथचा व्लॉग इथे म्हणजे रात्री संपेल. ठीक आहे, हे बघा हे हॉटेल आहे, आतमध्ये जाऊन बघू आपण. ठीक आहे, बाय बाय. मला इथे किती जण आहेत या, काय मागवणार बोल. आता देवदर्शन झालंय, आता नॉनव्हेज खाऊ शकतो. नॉनव्हेज तू नाही खाऊ शकत ना. ठीक आहे, बघू काय काहीतरी फिक्स आहे. काय बोलतो, नॉनव्हेज असं तर मी नक्कीच मागवी. इथे नसणार बहुतेक मग नॉनव्हेज. ठीक आहे, बघू काय ऑर्डर येते. मटन बिर्याणी. बाय बाय. भावना आपलं जेवण आलेलं आहे आणि कालच्या सारखाच मेनू आहे. सगळे कंटाळले आहेत तरी पण खावं लागतंय. भूक तर जाम लागले. खाऊ फिनिश आणि परत शिवायला जाऊ रेस्टॉरंट. ठीक आहे, बाय. नमस्कार भावनो, जेवण वगैरे झालं आहे. कालचाच मेनू होता, बघितलं असेल तुम्ही. जेवायला खूप आपल्याला वेस्ट तर जात नाही, तुम्हाला माहीत असेल. वेस्ट तर मला बिलकुल जात नाही. पण हे 4-5 म्हणजे हे 5-6 दिवस जे खातो आहे ते जीवावर उदार होऊन खातो आहे. कधी एकदा घरी जातो आहे आणि नॉनव्हेज खायला भेटतं आहे, असं झालं आहे. सो काय नाही, खूप मजा आली जरा. सर्व ही टूर करायला एक्साइटमेंट होती. केदारनाथला जायचं आहे, थंडी अनुभवायची वगैरे. पण खरंच खूप खूप वाट लागली आहे. आत्तापर्यंत पाय दुखत आहे.
मी लास्टच्या स्पॉटला पण नाही गेलो, माना विलेजला. हे बाकी सर्व गेलेले, मी आणि निलेश वगैरे नाही गेले दोघं तिघं. आम्ही गाडीतच बसून होतो कारण चालायलाच जमत नव्हतं आणि दुपारी माझी एवढी कंडिशन डाऊन होती ना, मला डोकं दुखत होतं. सो मला मी डोस घेतला एक, त्याच्यानंतर आता जर बरं क्लिअर वाटतं आहे. सो काय नाही, उद्या जाऊ आम्ही हरिद्वारला. इथून 7-8 तास लागणार. ते मग थांबू, शॉपिंग वगैरे जरा करू आणि निघू. हा आजचा व्लॉग इथपर्यंतच असेल, जो की फक्त बद्रीनाथच होता. माना विलेज मला तुम्हाला दाखवता आलं नाही, तरी पण मी त्यांना सांगितलं आहे व्हिडिओज वगैरे काढा, मी पोस्ट करेन किंवा व्लॉगमध्ये दाखवेन. सो थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल, व्लॉग बघितल्याबद्दल. तुम्हाला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट सर्व करायचं आहे. चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करा, कारण आपला गोल कंप्लीट करायचा आपल्याला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक लास्ट डेचा असेल व्लॉग, जो की हरिद्वार किंवा मुंबईपर्यंत वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघू काय कॉन्टॅक्ट वगैरे असेल किंवा काय करता आलं कुठे गेलं वगैरे तर काढू. तोपर्यंत तुम्ही बघत राहा व्हिडिओज. इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं, फॉलो करा, तुमची प्रायोरिटी आहे, ठीक आहे. भावाला तुमच्या इज्जत द्या, एवढंच सांगेन. तुमच्यामुळे मी आहे. मला बरं वाटतं तुम्ही जे कमेंट्स वगैरे करता, लाईक करता, कमेंट्समध्ये सांगता असं असं कर, हे ते नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.